नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पुरंदरमध्ये पालखी तळांची पाहणी, मागील वर्षीच्या अडचणी विचारात घेऊन या वर्षीच्या पालखी सोहळ्याची तयारी। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुरंदर तालुक्यातील विविध ठिकाणच्या पालखी व्यवसायांची आणि पालखी तळांची पाहणी केली। मागील वर्षी ज्या अडचणी आल्या त्या अडचणींचा अभ्यास करून प्रशासन या वर्षीच्या पालखी सोहळ्याची सर्व ती तयारी करीत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी माध्यमांना दिली आहे। पावसामध्ये वारकऱ्यांसाठी निवाराची ठिकाणे असावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांच्या होत्या आणि त्यानुसार जर्मन अँगल वापरून यावर्षी आम्ही 7 ते 8 लाख स्क्वेअर फुटाचा निवारा तयार करत आहोत, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। प्रशासनानं खूप चांगली तयारी चालू वर्षी पालखीची केलेली आहे, तशी प्रत्येक वर्षी करतात। परंतु पालखी जेव्हा प्रत्येक वर्षी पालखीचं प्रस्थान होतं आणि ते करत असताना काही नवीन समस्या उद्भवतात, काही नवीन प्रश्न येतात, अडचणी निर्माण होतात। त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्याचं काम चालू वर्षी प्रशासन करतंय आणि आम्ही सगळेच मिळून करतोय। सगळ्यात महत्त्वाचं की चालू वर्षी पाऊस खूप प्रचंड झाला आणि झालेल्या पावसानं काही ठिकाणी छोटं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान झालेले काही रस्ते डॅमेज झालेले आहेत। काही पालखी तळावर पण खूप पाणी साठते। काल मी तरळगावचा पालखी तळ बघितला की छोट्या पावसात सुद्धा अख्खा पालखी तळ पाण्याखाली होता। त्या ठिकाणी मी काल तातडीनं ते सगळा अख्खा पालखी तळ भरून घ्यायला सांगितलेलं आहे। त्या पालखी तळासाठी 1-1.5 कोटी रुपयाचा खर्च साधारण येतोय, पण 10 दिवसात ते काम 15 दिवसात काम कंप्लीट व्हावं असं नियोजन केलं। असं पंढरपूर शहरापासून निघाल्यावर शहरामध्ये काही अडचणी होत्या। 65 एकराचा पलीकडे जो तळ आहे पालखी थांबतात तिथे होता, पाकळीमध्ये काही अडचणी होत्या आणि खास करून येण्याच्या जी कामं चालू आहेत तिथेही काही अडचणी त्या निमित्तानं आहे। त्या सगळ्यांना पर्यायी व्यवस्था करायचं काम या निमित्तानं करतो। सगळ्यात महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी यावेळी सूचना दिल्या की पावसाच्या याच्यामध्ये वारकऱ्यांच्यासाठी काही निवारा ठिकाणं तयार केली पाहिजेत की ज्यामध्ये वारकरी अगदीच पाऊस आला तर जाऊन उभा राहील, तिथं त्या ठिकाणी त्याला विश्रांती घेता येईल। असे जवळजवळ आम्ही 7 ते 8 लाख स्क्वेअर फुटाचे जर्मन हँगर आम्ही यावर्षी टाकतोय आणि पालखी तळाच्या बाजूला पालखी तळाला डिस्टर्ब न करता वारकऱ्यांच्या सेवा कुठं आपल्याला करता येईल त्या पद्धतीचं नियोजन आपण करतोय। आता याच ठिकाणी आलो म्हणजे प्रत्येक पालखी तळावर काही तर अडचण होती, त्या प्रत्येक अडचणीवर मात करायचं काम आपण करतोय। आणि सुदैवानं ग्रामविकास खातं आज आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला काही वेगळे निर्णय घेऊन आम्ही प्रशासनानं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना अशा आहेत की आता स्थायी समाधान काढलं पाहिजे। प्रत्येक वर्षी मुरुम टाकणं, प्रत्येक वर्षी चाऱ्या फोडणं, प्रत्येक वर्षी काहीतरी व्यवस्था करणं। आत्ताच या निरातल्या या विसावा जो आहे या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा एरिया कॉन्क्रीट करून द्या। तर आम्ही तातडीने निर्णय घेतला आहे की 50 लाख रुपये या निवारा आपलं विसावा सेंटर जो पालखीचा आहे त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आम्ही तातडीने घेतला आहे। मला CO साहेब आहेत तिकडे की त्यांना सांगितलं की येणाऱ्या 15 दिवसाच्या आत जोपर्यंत इथं पालखी पोचेल त्याच्या अगोदर ते काम करावं। या ठिकाणी जात असताना लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो। मी पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तर आता आपण 60 कोटी रुपये आपण ची व्यवस्था आपण केलेली आहे आणि अधिकचा निधी लागला तरी आपल्याला अडचण नाही। काही आपण सोलापूरच्या DPDCतनं करतोय का, सातारच्या DPDCतनं करतोय का, पुण्याच्या DPDCतनं करतोय, काही नगरविकास खातं करतोय की ज्या ठिकाणी शहरातनं पालखी जाते त्या ठिकाणी नगरविकास खातं पण मोठ्या प्रमाणात तरतूद करतोय। तर पैसे हा विषय या पालखी सोहळ्यासाठी बिलकुल नाही। ज्या ठिकाणी जी व्यवस्था उभी करायला लागेल ती व्यवस्था उभी करण्यासाठी लागेल तेवढं निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत।